आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर पाहूया आजचा पहिला प्रश्न। भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम कोठे बसवण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद येथे। प्रश्न 2, नारी शक्ती से विकसित भारत समिट 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे। प्रश्न 3, भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदोर येथे। प्रश्न 4, बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025च्या 7व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी। प्रश्न 5, घासेम बसीर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इराण। प्रश्न 6, जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद ग्लेक्स 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेंद्र सिंग यांनी। प्रश्न 7, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे। प्रश्न 8, महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कांदिवली येथे। प्रश्न 9, नुकतेच कोणाला 2025चा दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे वैष्णवी राठोड यांना। प्रश्न 10, संगीता कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे RK श्रीराम कुमार यांना। प्रश्न 11, AIFF पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुभाशिष बोस यांनी। प्रश्न 12, कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीला अलीकडे सुदर्शन चक्र असे म्हटले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे S-400। प्रश्न 13, कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने। प्रश्न 14, PSLचा उर्वरित हंगाम कोणत्या देशामध्ये संपणार आहे आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE इथे। प्रश्न 15, भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार FTA केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UK देशासोबत। प्रश्न 16, परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरात बांधले जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई। प्रश्न 17, पहलगाम हल्ला कोणत्या दिवशी झालेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 22 एप्रिल 2025। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा IMP। प्रश्न 18, केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे पिनाराय विजयन। प्रश्न 19, महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने आदिशक्ती अभियान सुरू केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।